तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे अगदी कमी खर्चात आणि झटपट तयार होणारी ब्लाउज डिझाइन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघू शकता इथे हा ब्लाउज आहे 36च्या मापाचा। तर याच्यासाठी माप सांगते तुम्हाला मी। तर 36च्या मापासाठी 5.25 इंचाचा शोल्डर लावलेला आहे। त्यानंतर मोंडा लावलेला आहे तो 5.25 इंचाचा। त्यानंतर ब्लाउजची उंची लावलेली 13.5 प्लस 14.5, छातीचा चौथा भाग 9 इंच, कमरेचा चौथा भाग 8 इंच लावलेला आहे, कारण 32ची कमर आहे आणि 36ची छाती आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण जे परफेक्ट माप आहे ते लावलेलं आहे आणि त्याआधी अस्तर धुवून प्रेस केलेला आहे। आणि त्यानंतर बघा इथे अशा प्रकारे काही आपण गळ्याचं जे आहे ते कट केलेला आहे गळा। तर गळा रुंदी जी आहे ती मी लावलेली 2.5 इंच आणि थोडासा व्ही टाइप जो आहे तो इथे बी गळा कट केलेला आहे। आणि त्यानंतर आता मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। तर सर्वात पहिले आता आपल्याला अस्तर जे आहे ते वरच्या साईडने मेन फॅब्रिकला फक्त गळा जोडून घ्यायचा आहे आणि गळा आतमध्ये आपल्याला इथे पलटून घ्यायचा आहे। तर आता बघा इथे विदाऊट कॅनव्हास, गळ्याला मी कॅनव्हास वापरलेला नाही आहे, कारण की जो अस्तर आहे तो व्यवस्थित कडक प्रेस केलेला आहे आणि अस्तरची क्वालिटी चांगली आहे, जाडजूड, त्याच्यामुळे आता विदाऊट कॅनव्हास इथे गळ्याची फिनिशिंग व्यवस्थितच येणार आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे सर्वात आधी आपल्याला गळा जो आहे तो गळ्याला सिलाई लावून घ्यायची अगदी कडेने 0.5 इंचाच्या अंतरावर। आणि त्यानंतर इथे जो गळा आहे त्याला छोटे छोटे कट्स द्यायचे। तर बघा इथे अशा प्रकारे कैचीच्या साहाय्याने छोटे छोटे कट्स लावायचे, म्हणजे आपला जो गळा आहे आतमध्ये व्यवस्थित पलटला जातो आणि गळ्याचा शेप सुद्धा आपला बिघडत नाही। तर त्यासाठी इथे अशा पद्धतीने कट्स लावून अस्तर जो आहे तो आतमध्ये पलटून घ्यायचा। आणि अस्तर आतमध्ये पलटवल्याच्या नंतर वरच्या साईडने इथे थोडीशी आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। आणि हा जो कापड आहे थोडा सुडसुडा असल्यामुळे आपल्याला अगदी व्यवस्थित परफेक्ट जे आहे ते कापडाला प्लेट्स येऊ नये किंवा कापड सुटगडल्यासारखं होऊ नये यासाठी अगदी हळूवार इथे गळ्याला दाब शिलाई जी आहे ती आपल्याला इथे कापड व्यवस्थित पकडून लावत जायची आहे। त्यानंतर पूर्ण अस्तर जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। खालच्या साईडने सुद्धा इथे शिलाई लावायची आहे आणि पूर्ण अस्तर साईडला सुद्धा शिलाई लावून जोडून घ्यायचं आहे। आणि जे काही एक्स्ट्राचं कापड असेल अस्तरच्या बाहेर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं। आता अस्तर जे आहे ते एक्स्ट्राचं कापड कट झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला जी काही डिझाईन असेल ती चॉकने सर्वात आधी मार्क करायची आणि त्यानंतर त्याच्यावरून आपल्याला जी लेस आहे ती लेसचा वापर करायचा, कारण हा जो कापड आहे फेंट आहे। तर याला फक्त आपल्याला लेसपासूनच सुंदर अशी डिझाईन तयार करायची आहे। तर बघा इथे चॉकने मी मार्क केलेला आहे। त्यानंतर बघा आता आपल्याला साईडनी ही जी लेस आहे तर त्याच्यावर जी डिझाईन आहे त्याच कलरची मी लेसचा इथे वापर केलेला आहे। तर ही लेस आपल्याला ज्या आकारात लावायची आहे त्या आकारात तुम्ही इथे लावू शकता। तर बघा इथे मी पंचकोनी आकारमध्ये मी इथे लावणार आहे आणि आकार व्यवस्थित येण्यासाठी इथे अशा पद्धतीने आपल्याला जी फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपला आकार जो आहे तो व्यवस्थित येतो। तर लेस अशीच वापरायची की जी लेसला आपण दुमडू शकतो किंवा लेसला व्यवस्थित ज्या आकारात पाहिजे त्या आकारात आपण पलटवू शकतो, अशा प्रकारची लेस इथे मी वापरलेली आहे। नाहीतर कुठल्या जाड लेस असतात त्यांना अजिबात त्या पलटत नाही, म्हणजे त्या सरळ सरळ लावण्याच्या कामाच्या असतात। तर अशा प्रकारची लेस वापरली तर आपल्याला कोणत्याही आकाराचा शेप जो आहे तो आकार लेसने देता येत नाही। त्याच्यामुळे अशी नरम आणि सॉफ्ट लेस जी आहे ती इथे मी यूज केलेली आहे। तर बघू शकता इथे बाहेरच्या साईडने अशा प्रकारची काही ती लेस आहे ती लावून घ्यायची आणि लेस लावताना आपल्याला दोन्ही साईडनी लेसला व्यवस्थित शिलाई लावायची आहे आणि कोपऱ्यावर सुद्धा व्यवस्थित आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित लेसची जी फिनिशिंग आहे ती सुद्धा व्यवस्थित दिसायला पाहिजे। त्यानंतर आतमधल्या साईडनी गळ्याला मोतीची लेस वापरली आहे। तर बघू शकता इथे व्हाईट कलरच्या मोतीची लेस सुद्धा इथे वापरलेली आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजचा आणखी वेगळा लुक येण्यासाठी इथे थोडी आतमधल्या साईडने व्हाईट मोतीची लेस सुद्धा मी इथे लावलेली आहे, म्हणजे एकदम आपला ब्लाऊजचा आहे तो एकदम खूप छान असा लुक येण्यासाठी। तर बघू शकता तो खूप सुंदर अशी झटपट आपली सिंपल आणि सोबर ब्लाऊज डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे। तर सिंपल साडीवरती तर बघू शकता इथे। त्यानंतर आता खालच्या साईडनी आपल्याला पाठीचे टक्स लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हात शिलाईची पट्टी।
तर बघा इथे खालच्या साईडने हात शिलाईची पट्टी लावून ही आपल्याला पट्टी बाहेरच्या साईडने लावून आतमधल्या साईडने पलटून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे इथे अशा पद्धतीने आपली ही जी पट्टी आहे आतमध्ये पलटवल्याच्या नंतर बघू शकता फायनल लुक दाखवते तुम्हाला. आणि त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला छोटंसं फ्लावर बनवून सुद्धा इथे लावायचं आहे. तर ते फ्लावर मी आधीच तयार करून ठेवलेलं होतं, तर ते कशा पद्धतीने बनवायचं याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. तर बघू शकता खूप सुंदर अशी झटपट लेटेस्ट तयार होणारी ब्लाऊज डिझाईन तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर कशी वाटली तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब जरूर करा. तर बघू शकता हे फ्लावर इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण शिवून घ्यायचं किंवा तुम्ही सुईने सुद्धा टाके मारून घेऊ शकता. तर इथे डायरेक्ट मशीनवर मी इथे शिवून अटॅच केलेलं आहे. त्यानंतर वरच्या साईडने याला आपल्याला एक जी गोल्डन कलरची किंवा क्रीम कलरची जर असेल बटन ते इथे आपल्याला लावून घ्यायची शो बटन. तर बघू शकता इथे फायनल लुकमध्ये आपला जो काही गळ्याची डिझाईन आहे ती अशा पद्धतीची तयार झालेली आहे. तर बघू शकता खूप सुंदर अशी. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.